ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणी तालुक्यात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा यूके एज्युकेशनल वेलफेअर अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून प्रारंभ। यूके एज्युकेशनल वेलफेअर अँड चॅरिटेबल ट्रस्ट शाहीन इंडिपेंडेंट यूपी कॉलेज निपाणी आणि निपाणी तालुका पदवीपूर्व शिक्षण विभाग चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। निपाणी येथे या भव्य क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली, ज्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे औचित्य अधोरेखित केले गेले। कार्यक्रमात ट्रस्टचे चेअरमन हाजी इम्तियाज काझी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले गेले आणि क्रीडा ज्योत पेटवून स्पर्धांना अधिक उत्साहपूर्वक प्रारंभ देण्यात आला। पी.आय. भंडार यांनी या संधीचा उपयोग करत म्हणाले की खेळामुळे शारीरिक आरोग्य सुधारते, तसेच स्पर्धात्मक प्रवृत्तींना सामोरे जाऊन विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडते। याशिवाय खेळामुळे आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील महत्त्वपूर्ण कौशल्यांचा विकास होतो। सर्व विद्यार्थ्यांना चेअरमन हाजी इम्तियाज काझी यांनी शुभेच्छा दिल्या। गोळाफेक करून पी.आय. भंडार यांनी स्पर्धांना औपचारिक सुरुवात दिली। स्पर्धा निपाणी येथील ऐतिहासिक म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर घेण्यात आल्या। या कार्यक्रमात ट्रस्टचे संचालक, कॉलेजचे प्राध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि टीम भावना विकसित करण्याची संधी मिळाली। महानकर न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव। ومن أظلم ممن افترى على الله كذبا ನೀನೇ ವಿನಾಯಕ ನೀ ಫಲದಾಯಕ ನೀನೇ ವಿನಾಯಕ ಫಲದಾಯಕ هم وليتمتعوا فسوف يعلمون। देना है सभी बच्चों को हमारे तरफ से बेस्ट ऑफ लक। तालुका से डिस्ट्रिक्ट लेवल तक, डिस्ट्रिक्ट लेवल से नेशनल लेवल तक जाना है। हमारी शुभकामना आपके साथ है। थैंक यू वेरी मच। ಭಾಗವಹಿಸಿ ತಮ್ಮ ಚಾತುರ್ಯವನ್ನು ತೋರಿಸಬೇಕಾಗಿದೆ। ಬಹಳ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಚೇರ್ಮನ್ ಮತ್ತು ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯವರು ಬಹಳಷ್ಟು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ನಾನು ಇಲಾಖೆ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಇಂಥ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯು ತನ್ನ ತನು ಮನ ಧನದಿಂದ ನಿಷ್ಪಕ್ಷಪಾತದಿಂದ ಈ ಕ್ರೀಡೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ತಮ್ಮ ಚಾಲೆಂಜಿಂಗ್ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು। ಯಾಕಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಕ್ರೀಡೆ ಹಾಕಿಪಟ್ಟು ಅವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಜಿದ್ದು ಇರಬೇಕು। ಯಾಕಂದರೆ ಆ ಜಿದ್ದು ಇತ್ತಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ದೈಹಿಕವಾಗಿ, ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಹಾಗೂ ಶಾರೀರಿಕವಾಗಿ ಸದೃಢ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಕ್ರೀಡೆಯ ಪಾತ್ರ ಬಹಳಷ್ಟು ಅವಶ್ಯವಾಗಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿ